राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय कलाटणी घेतली. सत्तेच्या पटावरचे मोहरे हल्लेत, समीकरण बदललेत आणि कार्यकर्त्यांच्या मनात नवे प्रश्न उभे ठाकलेत. शाहूनगरीत आज राजकीय वादळ उसळलं जेव्हा समरजितसिंह घाडगे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपला रामराम ठोकलेला होता. पण राजकारणात कायमस्वरूपी मैत्री किंवा वैर नसतं हेच त्यांनी पुन्हा सिद्ध केलं. कागलच्या मातीतून उभा राहिलेला हा नेता सहकाराच्या समृद्ध परंपरेचा वारसा जपणारा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसदार अशा समरजितसिंह घाडगे यांच्या घर वापसीनं केवळ पक्षबदल नाही तर कोल्हापूरच्या राजकीय प्रवाहालाच नवं बळण दिलंय. या प्रवेश सोहळ्यात रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक यांसारख्या दिग्गजांची उपस्थिती होती. त्यांच्या साक्षीनं घाडगे यांच्या पुनरागमनावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं. पण यामागचं राजकीय गणित मात्र अधिक गुंतागुंतीचं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उभं राहत घाडगे यांनी आपली ताकद दाखवलेली होती. पण निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनं झालेली राजकीय मैत्री ही अनेकांना धक्का देणारी ठरली. ज्या दोन नेत्यात तीव्र स्पर्धा होती तेच आता एकत्र येत असल्याचं चित्र दिसतंय आणि त्यातूनच या घर वापसीची बीजं रोवली गेली. समरजितसिंह घाडगे केवळ राजकारणी नाहीत तर सहकार क्षेत्रातील एक प्रभावी चेहरा आहे. साखर कारखाने, बँका, दूध संघ, शिक्षण संस्था या सर्वांमधून त्यांनी उभा केलेला प्रभाव हा त्यांच्या राजकीय ताकदीचा मुख्य आधार आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडे कोल्हापूर जिल्हा बारकाईनं पाहतोय. आता प्रश्न असा उभा राहतोय, भाजपच्या मनात नेमकं काय सुरू आहे? राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा कार्यकाळ 2028 मध्ये संपणार आहे. त्यानंतर राज्यसभा की लोकसभा या दोन पर्यायांमध्ये भाजप कोणता डाव खेळणार? घाडगे यांना दिल्लीच्या राजकारणात पाठवून नवा चेहरा पुढे करणार की महाडिक यांनाच पुन्हा लोकसभेसाठी संधी देणार? या प्रश्नांची उत्तर अजून धुसर आहेत. दरम्यान महायुतीतील स्पर्धेची ठिणगी पेटू लागली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार मंडलिक यांची तयारी सुरू झाली आहे. कोल्हापूर पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला करण्याचा निर्धार व्यक्त होतोय. म्हणजेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एकाच आघाडीत असतानाही अंतर्गत स्पर्धा रंगणार हे निश्चित. आणि या सगळ्या राजकीय नाट्यात आणखी एक मोठं नाव पुढे येत आहे, संभाजीराजे छत्रपती. 2029च्या लोकसभा रणांगणात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत होईल असं चित्र रंगवलं जात आहे. पण त्या रणांगणात नेमके कोणते चेहरे असतील हे अजून काळाच्या पडद्याआड आहे. आज घाडगे यांच्या घर वापसीनं कोल्हापूरच्या राजकारणात नवं पर्व सुरू झालंय. ही केवळ एका नेत्याची परतफेड नाही तर सत्तेच्या पटावरची एक नवी चाल आहे. आता पाहायचं एवढंच, या चालीतून कोणाचा शह आणि कोणाचा मात होणार. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.